लोहा कंधार मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार परतवार पाटील चिखलीकर यांच्या उपस्थित आज काही पक्षप्रवेश झालेत। आपल्यासोबत आमदार परतवार पाटील चिखलीकर आहेत। साहेब, काय सांगाल, ज्या पद्धतीनं पक्षप्रवेश रोजच होताना पाहायला मिळतात, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने याचा काय फायदा होईल वाटतं का? निश्चितपणानं राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणावर वाढते आहे। आज आपण बघितलं, आमचे सहकारी ज्याने अनेक वर्ष देगलूर नगरपालिकेमध्ये राज्य केलं ते ॲडव्होकेट अंकुश देसाई देगावकर यांच्यासह 100च्या वर पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। यामुळे निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसची जमेची बाजू आहे। एक तरुण आणि कणखर नेतृत्व आम्हाला त्या निमित्तानं मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं की अंकुश देसाईच्या नेतृत्वामुळं देगलूर तालुक्यामध्ये आमची पकड आणखी मजबूत झालेली आहे आणि निश्चित येणाऱ्या काळात देगलूर तालुका हा 100% राष्ट्रवादीमय झाल्याशिवाय राहणार नाही। साहेब, खरं तर शिवसेना, भाजप आणि तुम्ही युतीत आहेत, मात्र त्या तुलनेत जर बघितलं तर भाजपकडे 5 आमदार आणि 2 खासदार आहेत। त्या तुलनेत जे आहेत राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होताना पाहायला मिळतात। अशोकराव चव्हाण सारखे मोठे नेते सुद्धा भाजपात आहेत। कोण मोठा आणि कोण नेतं लहान हे त्याचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं की संघटनेमध्ये काय काम आहे। मी गेले अनेक वर्ष पक्ष संघटनेत काम करतो। मी सामान्य कुटुंबात जन्मलेला कार्यकर्ता आहे। मला सगळ्याची सुखदुःखाची जाणीव आहे। माझ्यासोबत जे माझे सहकारी 4 माजी आमदार आहेत, माझ्यासोबत जे माझे पक्षाचे राज्यस्तरावरचे पदाधिकारी आहेत, माझे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि माझ्या जे सगळ्या विंगचे प्रमुख आहेत, यांची सगळ्याची इच्छा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये नंबर 1चा पक्ष झाली पाहिजे। म्हणून सगळेजण आपापल्या परीनं राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। बोलताना असं म्हणतात की काही लोक नांदेडचा मालक समजायचे, हा अशोकराव चव्हाणांना इशारा होता? नाही, ज्याने कोणी समजत असतील ते बघा, राजकारणामध्ये मालकी कोणाची कुठंच नसतं। कार्यकर्ता आहे, मी म्हणणाऱ्याला आसमान ही जनता दाखवते आणि दाखवलेली आहे। त्याच्यामुळे मालकाच्या भूमिकेत कोणी राहू नये। आज मी आहे, मला लोकांनी पदाधिकारी केलं म्हणून आहे, उद्या लोकांच्या समोर जावं लागेल। त्याच्यामुळे मी फार हवेत राहायची आवश्यकता नाही। मी कोणीतरी समाजाचं देणं लागतो ही भूमिका घेऊन मी काम केलं पाहिजे आणि त्या भूमिकेतून मी काम करतो। अजितदादा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होतात म्हणून अमित शहांची सभा इथे लावली जाते असं तुम्ही म्हणता? आम्हाला जे वर्तमानपत्रातून वाचायला मिळालं, जे ऐकायला मिळालं की राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष 4 माजी आमदारांना प्रवेश देतोय आणि भाजप हा राज्यात आणि देशात सत्तेत असून तिथं प्रवेश होत नाही असं म्हणल्यामुळं कदाचित महायुतीचे नेते आदरणीय अमित शहा साहेबांची सभा लावली, पण दुर्दैवानं एकही माजी आमदार प्रवेश करू शकला नाही म्हणून त्यांना पुनर्प्रवेश करावा लागला। खरं तर मी त्यांचा एक सहयोगी युतीतला घटक आहे। आम्हाला वाईट वाटलं की देशाच्या गृहमंत्र्याला आणून हे फेरप्रवेश करतायत, त्यापेक्षा न आणलेलं परवडलं असतं। महायुतीच्या कुठल्याही पक्षात जर काही बदनामी झाली तर ते आम्हाला पण लागू होते, कारण अमित शहा साहेब आमचे नेते आहेत, असं करायला नको होतं असं माझं मत आहे। साहेब, तुम्ही भाजपाचे खासदार असताना वंदे भारत एक्सप्रेसची मागणी केली होती, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याची घोषणाही केली, मात्र काँग्रेसचे जालन्याचे खासदार यांनी त्यांना विरोध केलाय। नांदेडपर्यंत वंदे भारतचा विस्तार होऊ नये अशी त्यांची मागणी आहे। विरोध कोणी केल्यामुळं काही थांबणार नाही। रेल्वे जिथपर्यंत न्यायची तिथपर्यंत हे रेल्वे बोर्ड निर्णय घेतो। यापूर्वी राज्य राणी एक्सप्रेस मनमाडहून नांदेडला येताना अनेक खासदारांनी विरोध केला। त्यावेळेचे रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेब यांच्यासोबत आमची बैठक झाली। त्यांनी खासदारांना समंजसी भूमिका घेण्याची म्हणजे सूचना दिली आणि त्यांचा विरोध मावळला आणि राज्य राणी एक्सप्रेस माझ्या काळामध्ये नांदेडवरनं मुंबईला सुरू झाली। मी जेव्हा अमित शहा साहेबांना नांदेडला कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं बोलवलं होतं, अमित शहा साहेब आले होते। त्या कार्यक्रमात अमित शहा साहेबांनी स्पष्टपणाने सांगितलं, प्रतापराव ने जो मांग रखी है वंदे भारत की वो जल्दी नांदेड से शुरू हो जाएगी। यामुळे कोण क्रेडिट घ्यावं आणि कोण क्रेडिट घेऊ नये याच्यावर मी बोलण्याची गरज नाही, कारण देशाचा गृहमंत्री सांगतो की प्रतापरावची मागणी आहे आणि ती पूर्ण करणार। साहेब, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा आयरणीवर आलाय। जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत, आपली काय भूमिका असणार? मी जरांगे पाटलांना भेटायला आजच जातोय। माझी भूमिका मी त्यांच्याकडे स्पष्ट करणार आहे।
मी लोकसभेचा सदस्य असतानाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका लोकसभेत मांडली. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होता कामा नये ही भूमिका आमची नेहमी राहिलेली आहे आणि त्या भूमिकेशी ठाम आहे. आणि मी आज जेव्हा जरांगे पाटलाची भेट घेईन तेव्हा माझं मत त्यांच्यासमोर मोकळं करेल. साहेब, गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षप्रवेश सुरू होतात, तुम्ही आता म्हणता की देगलूरमधल्या सगळ्या जिल्हा परिषद जागा राष्ट्रवादी काँग्रेस निवडत, त्या अनुषंगाने काय वाटतं, जिल्हा परिषदमध्ये किती जागा येतील? आज सांगणं कठीण आहे, परंतु देगलूर तालुक्यामध्ये यापूर्वी जे प्रवेश झाले आमचे ज्येष्ठ नेते व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर आहेत. त्यानंतर तिथं अनेक वर्ष ज्यांनी राज्य केलं त्या उदय पाटलांचे चिरंजीव अनिकेत पाटील आहेत. त्यानंतर मार्केट कमिटीचे सभापती यादवरावजी आहेत. आज एक तरुण नेतृत्व अंकुश देसाईच्या निमित्तानं मिळालेलं आहे. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा झाला आहे त्यावरून मला असं वाटतं की देगलूर तालुक्यातल्या सगळ्या जागा त्या राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल. देगलूरमध्ये अशोकराव चव्हाण यांच्या निकटवर्ती जिते सांतापूरकर आमदार आहेत, ते पर्यायानं दोघांनाही आव्हान आहे. आव्हान मी कोणाला देत नाही. जेव्हा मी भारतीय जनता पक्षात होतो तेव्हा पोटनिवडणुकीमध्ये आम्ही विधानसभेची जागा हारली. विधानसभाची निवडणूक झाल्याच्या नंतर 2 महिन्याने कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. ज्या मतदारसंघामध्ये आम्ही मोठ्या फरकाने हारलो त्या मतदारसंघात 18च्या 18 जागा मार्केट कमिटीला आम्ही निवडून आलो. त्यामुळे जनतेचं एखाद्या निवडणुकीत घडते, काही भावनिक असतात, काही विषय वेगळे असतात. अंतापूरकरांच्या वडिलांचं म्हणजे कैलासवासी अंतापूरकर साहेबांचं दुःखद निधन झाल्याची भावना लोकांच्या मनामध्ये होती. त्याच्यामुळं अंतापूरकर साहेबाच्या प्रेमापोटी जितेशना त्यावेळेस लोकांनी मदत केली. त्याच्यामुळं तेव्हाची आम्ही निवडणूक हारली आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 18च्या 18 जागा आम्ही जिंकलेली. निश्चित आपण बघतो हे होते लोहा कंधार मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार पार्थराव पाटील चिखलीकर, ज्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा झाला. त्यानंतर त्यांनी आपले संवाद साधला. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.